नमस्कार. पराठ्याला रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे खस्ता आणि चविष्ट असे पराठे तयार झालेले आहेत. जर तुम्ही असे पराठे बनवून खाल ना, तर यापुढे समोसा आणि कचोरीसुद्धा विसरून जाल, इतके भन्नाट तयार झालेले आहेत. कारण हे पराठे बनवताना मी एका विशिष्ट प्रकारचं ह्यामध्ये सारण बनवून घातलेलं आहे, त्यामुळे खूपच चवदार असे तयार झालेले आहेत. पराठे बनवायला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. घाईच्या वेळेस झटपट तुम्ही हे बनवू शकता. त्यामुळे सकाळच्या वेळी घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हा पराठा अगदी बनवून खाऊ शकता. खूपच चविष्ट आणि त्यासोबतच पौष्टिक देखील आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. सर्वात आधी पराठ्यांसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे. आता लगेचच एक मोठा चमचा ओवा आणि एक मोठा चमचा काळे तीळ घालायचे आहेत. तुमच्याकडे पांढरे तीळ असतील ते घातले तरीसुद्धा चालतील. चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपण पराठ्यांसाठी ज्याप्रमाणे पीठ भिजवतो, जास्तीचं घट्ट नाही, जास्तीचं पातळ नाही, मध्यम स्वरूपाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेतलेलं आहे. परफेक्ट. आता 1 ते 1.5 चमचा तूप घ्यायचं आहे. तेल घेतलं तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित त्या मळून घेतलेल्या पिठाला लावायचं आहे आणि पुन्हा 1-2 मिनटं चांगलं असं मळून घ्यायचं आहे. पराठ्यांचं पीठ भिजवताना तूप किंवा तेल लावलं ना भरपूर, तर पराठे आहेत ना खूप असे मऊ लुसलुशीत तयार होतात आणि खाताना ना चवीलासुद्धा खूप छान लागतात. हे पहा, अशा प्रकारे तूप लावून चांगलं असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. आता हे भिजवलेलं पीठ साधारणतः 15 ते 20 मिनटासाठी भिजायला साईडला ठेवून देऊयात, म्हणजे पराठे देखील खूप छान येतील. तोपर्यंत आपलं आतलं सारण तयार करून घेऊयात. सारण तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे उभे उभे कापून घेतलेले आहेत. त्यासोबतच 3-4 हिरव्या मिरच्या बारीक स्वरूपामध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि मुठभर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरलेली आहे. त्यासोबतच आपल्याला ह्या ठिकाणी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 4 ते 5 चमचे बेसन पीठसुद्धा लागणार आहे. चला तर आता गॅसवरती एक कढई ठेवूयात. कढईमध्ये 4 ते 5 छोटे चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा अख्खे धणे आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे. थोडासा ओवा फोडणीमध्ये घातला ना की अजूनच छान असं स्टफिंग तयार होतं. आता लगेचच आपण जो कांदा आणि हिरवी मिरची घेतली होती ना, तो हे सुद्धा सर्व घालायचं आहे. चांगलं असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता आपल्याला या ठिकाणी कांदा जो आहे ना, चांगला असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. एकदम देखील लाल करायचं नाही, जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही. हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आणि थोडासा नरम झाला असं वाटला की कांदा भाजायचं थांबायचं आहे. कांदा भाजताना जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. अगदी मध्यम आचेवरती सतत हलवत एकसारखा असा नरम होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. जास्त डार्क लालसर रंग होऊ द्यायचा नाही. फक्त आपल्याला कांदा या ठिकाणी हलकासा नरम करून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटं मध्यम आचेवरती कांदा मी सतत तेलामध्ये परतून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि मस्त असं नरम झालेला आहे. अगदी इतपतच आपल्याला तेलामध्ये हा कांदा परतून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही. आता आपण लगेचच काही मसाले ॲड करूयात. 1 मोठा चमचा धना पावडर, अर्धा छोटा चमचा प्लेन लाल तिखट, अर्धा छोटा चमचा घरगुती तयार केलेला मसाला घालायचा आहे. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालायचा आहे. 2 ते 3 चमचे कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी घातल्यामुळे स्टफिंग अजूनच चविष्ट तयार होतं. लगेचच आपल्याला या ठिकाणी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छोटा पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता हे घातलेले सर्व मसाले कांद्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. यावेळी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही. अगदी कमी आचेवरती 2 मिनटं चांगलं असं हा जे घातलेले जे मसाले आहेत ते कांद्यासोबत परतून घेऊयात. हे पहा, मसाले आणि कांदा अगदी व्यवस्थित असं एकजीव झालेला आहे. गॅसची फ्लेम कमीच आहे. मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला ह्या ठिकाणी बेसन पीठसुद्धा वापरायचं आहे. आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने मोजलं तर साधारणतः 4 ते 5 चमचे हे बेसन पीठ आहे. आता ह्या स्टेजला सर्व बेसन पीठ आपण घेतलेलं आपल्याला ह्या स्टफिंगमध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. लगेचच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
हे पहा, घातलेलं जे बेसन पीठ आहे ते स्टफिंगसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या. बेसन पीठ घातल्यामुळे ना आपलं हे जे सारण होणार आहेत ना ते इतकं चवीला छान तयार होतं ना, खूप छान असा पराठा लागतो. घातलेलं बेसन थोडंसं कांद्यामध्ये मिक्स झालं की लगेचच अर्धा लिंबाचा रस आपल्याला ह्या ठिकाणी पिळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला लिंबू घालायचं नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी आमचूर पावडर किंवा चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल. आता हे पहा, अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ते मध्यमच ठेवायची आहे, मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर घातलेलं बेसनपीठ खाली तळायला लागू शकतं. आता आपण हे बेसनपीठ घातलेलं आहे ते शिजायला थोडासा टाईम लागणार आहे, म्हणून साधारणतः ह्या कांद्याच्या सारणामध्ये बेसनपीठ घातल्यानंतर 4 ते 5 मिनटं आपल्याला हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे बेसनपीठ घातल्यामुळे पराठे तर सुंदर लागतातच, त्यासोबतच सारण जे आहे ना, कांद्यामुळे जो ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि मस्त आपलं सारण असं कोरडं होतं. आता हे जे सारण आहे ना, कोरडं होईपर्यंत आपल्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये बेसनपीठ घातल्यानंतर 3-4 मिनटं मी चांगलं असं हलवून घेतलं होतं. हे पहा, या ठिकाणी आपलं सारण जे आहे, स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे. रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे, छान असं कोरडं झालेलं आहे. आता हे सर्व सारण आहे ना एका मोठ्या ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. तयार केलेलं सारण प्लेटमध्ये काढून घेतलं होतं, पंख्याखाली 15-20 मिनटं थंड करून घेतलं. हे पहा, अगदी मोकळं आणि कोरडं असं सारण तयार झालेलं आहे, त्यामुळे आपले पराठे आहे ना लाटताना अजिबात फुटणार नाही, एकसारखे असे तयार होतील. आता ह्या सारणावरती भरपूर सारी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, त्यामुळे पराठे अजूनच चविष्ट तयार होणार आहेत. घातलेली कोथिंबीर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चला तर आता आपले ह्या ठिकाणी स्टफिंग तयार आहे. आपण जे 15-20 मिनटं झाले होते पराठ्याचं पीठ भिजवून ठेवलेलं होतं ते सुद्धा अगदी छान असं भिजलं गेलं आहे. हे पहा, मस्तच. आता मळून घेतलेल्या पिठामधून आपल्याला एक मध्यम आकाराचा उंडा घ्यायचा आहे. तुम्हाला किती पराठे मोठे छोटे आवडत असतील ना त्याप्रमाणे तुम्ही हा उंडा घेऊ शकता. आता लगेचच गव्हाचं पीठ लावून आपल्याला हा जो घेतलेला उंडा आहे ना तो छान असा लाटून घ्यायचा आहे. उंडा तयार करून घेतलेला आहे, उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे. गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि चांगलं असं आपल्याला मध्यम आकाराची ही पोळी लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला ना आपल्याला मध्यम आकाराची ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने. हे पराठे बनवायला ना फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे ना हे खाताना इतके चवीला चविष्ट लागतात ना की तुम्ही यापुढे समोसा कचोरीसुद्धा विसरून जाल, इतके मस्त असे कांद्याचे पराठे तयार होतात. कारण आपण ह्यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे स्टफिंगमध्ये, त्यामुळे अजूनच एक वेगळ्या प्रकारची चव या पराठ्याला येते. हे पहा, अशा प्रकारे मी मध्यम आकाराची पोळी सुरुवातीला लाटून घेतलेली आहे. मला थोडे मोठेच पराठे बनवायचे आहे, त्यामुळे मी सुरुवातीलाच मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. आता अशी पोळी लाटून झाली ना की लगेचच आपल्याला 1 ते 1.5 चमचा तूप आहे ना व्यवस्थित असं पोळीला आपल्याला लावून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. हे पहा, थोडंसं तूप किंवा तेल काही चालेल, लोणी चालेल, थोडंसं तूप लावलं ना पराठा जो आहे तो छान असा खस्ता तयार होतो, त्यामुळे मी सजेस्ट करेन की तूपच लावा. हे पहा, अशा प्रकारे चांगलं असं मी तूप 1 ते 1.5 चमचा पोळीला लावून घेतलेलं आहे. आता तयार केलेलं जे स्टफिंग होतं ना ते स्टफिंगसुद्धा अगदी व्यवस्थित असं लावायचं आहे. स्टफिंग भरताना ना अगदी असं प्लेन भरायचं आहे, एका ठिकाणी जास्त एका ठिकाणी कमी असं भरू नका. हे पहा, अशा प्रकारे भरपूर सारं स्टफिंग मी व्यवस्थित असं पराठ्याला लावून घेतलेलं आहे. आता आपण एक मस्त असं पराठा तयार करत आहोत, झटपट असा पराठा तयार करणार आहोत. असं स्टफिंग लावून झालं ना की बरोबर पराठ्याच्या मधोमध एक छोटासा कट घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवलं ना त्याचप्रमाणे कट घ्या, मधोमध घ्यायचा आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे 3 फोल्ड करून घ्यायचे आहे पराठ्याला. हे पहा, या पद्धतीने अशा प्रकारे 3 फोल्ड करून घेतले की आपण जे कॉर्नर आहेत ना हे पराठ्याचे चांगले असे प्रेस करून घ्यायचे आहेत. हे पहा, मस्त असा पराठ्याचा गोळा तयार झाला की लगेचच पुन्हा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ट्रायंगल शेपमध्ये आज आपण हे पराठे तयार करणार आहोत, त्यामुळे शेप न बिघडता ट्रायंगल शेपमध्येच हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. आणि हा पराठा ना ट्रायंगल शेपमध्ये लाटताना जास्तीचं पातळ बनवायचं नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. अगदीच जाड न ठेवता मध्यम आकाराचा, मध्यम जाडीचा ठेवायचा आहे. पराठा लाटताना अगदी जोर देऊन न लाटता हलक्या हाताने लाटायचं आहे आणि जे कॉर्नर आहेत ना ते चांगले असे थोडेसे असे पातळ करून घ्यायचे आहेत आणि मध्ये थोडंसं जाड राहिलं ना तरीसुद्धा चालेल, मग कॉर्नर चांगले असे पातळ करा. अगदी जाड न ठेवता मध्यम जाडीचा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे शेप न बिघडता अगदी ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला हा पराठा मस्त असा लाटून घ्यायचा आहे.
आता मी जसं सांगितलं ना तुम्हाला की प्रत्येक फोल्ड करताना पराठ्याचा चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं पराठा लाटताना जे स्टफिंग आहे ते अजिबात बाहेर येत नाही. हे पहा, मस्त असं आपला हा पराठा लाटून तयार झालेला आहे. अजिबात सारण बाहेर आलेलं नाही. परफेक्ट. आता असा पराठा लाटून झाला ना की लगेचच वरतून थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि कोथिंबीर घालायची आहे. काळे तीळ आणि कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा अगदी लाटण्याने व्यवस्थित पुन्हा लाटून घ्यायचं आहे, म्हणजे कसं अगदी व्यवस्थित हे पराठ्याला लागेल. खाताना ना त्यामुळे खूप छान लागतं. आता आपण पराठा भाजायला घेऊयात. एका साईडला तवा गरम करायला ठेवला होता. तवा चांगला असा गरम झालेला आहे. सुरुवातीला तेल किंवा तूप तव्यावरती टाकायचं आहे आणि हा पराठा भाजायला ठेवायचा आहे. आता पराठा भाजताना ना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. सुरुवातीला मध्यम आचेवरती पराठा खरपूस भाजायचा आहे. सुरुवातीला मध्यम ठेवायची आणि नंतर पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजला असं जाणवलं ना की लगेचच गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवरती मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला पराठा कसा आवडतो? काही लोकांना ना मस्त असं कडक कुरकुरीत पराठा आवडतो, काहींना थोडासा नरम आवडतो. त्याप्रमाणे तुम्ही भाजून घेऊ शकता. जर एकदम कुरकुरीत कडक खस्ता पराठा भाजायचा असेल ना तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, कमी ठेवायची आणि कमी आचेवरती पराठा भाजायचा, म्हणजे कसं मस्त असा खस्ता होतो, आतपर्यंत छान असा भाजला जातो. आता पराठ्याची बाजू अदलीबदली करत पराठा भाजायचा आहे. तूप लावायचं आहे. तूप लावून मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. पराठ्याला रंग पाहणा किती सुरेख आलेला आहे, मस्त असा टम्म फुगलेला आहे. आपण जे ट्रायंगल शेपमध्ये पराठा लाटून घेतला आहे ना त्यामुळे पराठ्याला ना लेअर खूप छान येणार आहेत आणि पराठा खाताना सुद्धा मस्त असा लागणार आहे. हे पहा, अशा प्रकारे पराठा मस्त असा खरपूस मी भाजून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. ह्याच पद्धतीने आणखी 2 पराठे आपण भाजून घेऊयात. पराठे पहा ना मस्त असे भाजले गेले आहेत, मस्त असे खरपूस तयार झालेले आहेत. रंग देखील अगदी छान आलेला आहे. 3 पराठे मी या ठिकाणी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत. अशा प्रकारे अगदी मस्त असे खरपूस आपले या ठिकाणी कांदा आणि बेसनाचे पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही हे पराठे गरमागरम किंवा थंडसुद्धा एखाद्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकतात. खूप छान लागतं. तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांना आवडतील इतके हे चविष्ट तयार झालेले आहेत. तुम्हाला मी एक पराठा असा फोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला लेयर्स काढून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी मस्त असा लेअरवाला मसाला पराठा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा आणि पराठा कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.